त्याचाच पैसा त्यांना दिला गेला, पण ते साफ केलं गेलं. ठाण्यामध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस पाहायला मिळाला। मासुंदा तलाव काठोकाठ भरला। मासुंदा तलाव परिसरात नागरिक पावसाचा आनंद घेताना पाहायला मिळाले। ठाण्यामध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस बरसताना पाहायला मिळतंय आणि आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि मी सध्या आहे ठाण्यातील मासुंदा तलाव च्या ठिकाणी आणि ठाणे हे तलावांचं शहर म्हटलं जातं आणि या संपूर्ण जे तलाव आहे ठाण्यामधील ते तलाव देखील पूर्णपणे भरलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। काठोकाठ पूर्ण पाणी या ठिकाणी भरलेलं आहे। जर असाच पाऊस जर पडत राहिला की हा संपूर्ण जो तलावाचं पाणी आहे ते बाहेर रस्त्यावर येताना आपल्याला दिसून येणार आणि काहीच जे सखल भाग आहे त्या सखल भागात देखील सकाळपासून पाणी साचलेलं आहे। महानगरपालिकेच्या वतीनं सक्शन पंपच्या साह्याने पाणीचा निचरा करण्यात येतोय। आज रेड अलर्ट आहे आणि या ठिकाणी मासुंदा तलाव या परिसरामध्ये काही नागरिक आहे ते पावसाचा आनंद घेताना एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतंय। गेल्या 11 तासांपासून 155 मिलीमीटर पाऊस कोसळताना आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतंय आणि संपूर्ण हा तलाव मासुंदा तलाव पूर्ण काठोकाठ भरलेलं चित्र आपल्याला एकंदरीत पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजभर हितेश पांचाळ, एबीपी माझा, ठाणे। ठाण्यातल्या वृंदावन सोसायटीमध्ये मुसळधार पावसामुळे पाणी भरलं। ठाण्यातल्या सखल भागांपैकी एक असलेल्या वृंदावन सोसायटीत मागील काही तासांपासून जो मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे पाणी भरल्याचं चित्र पाहायला मिळालं। तर नवी मुंबईतल्या